339वा हा पालखी सोहळा यंदा मोठ्या उत्सवात साजरा होत आहे। महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाल्यामुळे यंदा पालखी सोहळ्यावर वैशिष्ट्यपूर्ण पालखी सोहळा करणार आहोत। या निमित्तानं आम्ही संस्थांच्या वतीनं वारकऱ्यांच्या सुविधेसाठी सर्व तयारी केलेली आहे। पालखीच्या रथाची पॉलिशचे काम झालेलं आहे। येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेऱ्याचं आम्ही पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। येणाऱ्या भाविकांना कोणत्या प्रकारे त्रास होऊ नये, स्वच्छ पाणी असेल, स्वच्छता असेल, आयुर्वेदिक सुविधा असतील, धार्मिक जे काही कार्यक्रम असतील ते मोठ्या प्रमाणात यंदा आम्ही साजरे करत आहोत। यंदा पाऊस लवकर पडल्यामुळं जास्त प्रमाणात भाविक हे दर्शनासाठी येणार आहेत। त्यांच्या सुविधेसाठी जेवढ्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून देता येतील त्या संस्थांच्या वतीने आम्ही करणार आहोत। आणखी काय काय व्यवस्था केली आहे? आरोग्याची कशी व्यवस्था? आरोग्य सुविधेसाठी शासनाच्या वतीने OPD मंदिरामध्ये OPD असतील, सरकारी दवाखान्यामध्ये जे शासकीय सुविधा आहेत त्या दिल्या जातील। ॲम्ब्युलन्सची सुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील। पाण्याची टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जे काय आवश्यक ज्या सुविधा आहेत शासनाच्या वतीने देण्यात येतील, संस्थांच्या वतीने देण्यात येतील आणि हा सोहळा चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू। आजची परिस्थिती पाहता पर्यावरण, पावसाचा अभाव, दुष्काळग्रस्त परिस्थिती हे पाहता आम्ही झाडे लावा झाडे जागवा आणि प्लॅस्टिक मुक्त वारी, प्रदूषण मुक्त वारी हा संकल्प घेऊन आम्ही वारी पूर्ण करणार आहोत। संजय दामोदर मोरे, विश्वस्त संत तुकाराम महाराज संस्थान। देहू हे तीर्थक्षेत्र आहे। इथं लाखो भाविक येतात जातात। त्यांचं सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि लागलीच 2-4 दिवसांवरच पालखी सोहळा येत आहे। त्याच्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत। पाहायला गेले तर सर्वात मोठा प्रश्न होता तो जलपर्णीचा। जवळजवळ 80% जलपर्णी काढण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे। पालखी सोहळ्यापर्यंत नक्कीच 100% पर्यंत पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आवश्यक ठिकाणी जे मेन पॉईंट आहेत 12 ठिकाणी आम्ही टँकरची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। जिथं दिंड्या उतरणार आहेत त्या ठिकाणी लाईटीची प्लेन लाईट असतील, स्पीकरची व्यवस्था करून देणार आहोत आणि नगरपंचायतकडून आपत्ती कक्ष तसेच हेल्पलाईन नंबर 1 दिला जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना कोणत्या समस्या आल्या तर त्याच्याद्वारे संपर्क केला जाईल। तसेच ड्रेनेज लाईन असतील, या सर्व सोयीसुविधा, धूर फवारणी असेल, हे सुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे। पूर्ण रस्त्याचे पॅचवर्क कव्हर करण्याचं काम देखील देहू नगरपंचायतीकडून चालू आहे। जे दिंडीचे वारकरी येणार आहेत त्यांना आपण मोबाईल टॉयलेटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि पाण्याचे टँकरसुद्धा नळ्यांसकट तोट्यांसकट उपलब्ध करून देण्यासाठी आपण पात्र ठरणार आहोत। प्राथमिक आरोग्य केंद्र देहू, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य विभाग सुसज्ज आहे। आपण येत्या 26 तारखेपासून 5 ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करत आहोत। मुख्य मंदिर, वैकुंठ गमन मंदिर, गाथा मंदिर हे जे गर्दीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपले वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि सिस्टर हे वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत। तसेच देहूचं जे मुख्य कमान आहे त्या ठिकाणी आपलं बाह्यरुग्ण विभाग असणार आहे आणि 24/7 बाह्यरुग्ण विभाग आणि इमर्जन्सीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज आहे। तसेच जलजन्य आणि कीटकजन्य आजार जे वारी दरम्यान होत असतात यासाठी आम्ही 4 पथकं नियुक्त केलेले आहेत, जे की वारीच्या मार्गावरती असणार आहेत। रस्त्याच्या दुतर्फा असणारे दोन्ही हॉटेल्स, त्या ठिकाणी असणारे सगळे पाणी याचे नमुने तपासले जाणार आहेत। जे दूषित आहेत ते त्याला परत पिण्यास योग्य करून भाविकांना ते पिण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे। इथे मोठ्या प्रमाणात जे आहे भाविक येणार आहेत त्यांच्या औषध उपचाराची वगैरे काही व्यवस्था केली आहे? जिल्हा परिषदेकडून आपल्याला पुरेसा असा औषध साठा उपलब्ध आहे। तसेच आपण प्रत्येक दिंडीला असे 450 किट यावर्षी वाटप करणार आहोत। तर फर्स्ट एड किटमध्ये त्यांना जे लागणारे आवश्यक साहित्य आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत। आपलं नाव? डॉक्टर किशोर यादव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।